तर आज आपण गुणकारी पौष्टिक अशी जवसाची चटणी कशी करायची तेच बघणार आहोत. ही चटणी पौष्टिक तर आहेच, पण जेवताना तोंडी लावण्यासाठी मस्त असं ऑप्शन आहे. तर नक्की ट्राय करून बघा. तर यासाठी 200 ग्राम जवस घेतलेले आहेत. जवस जे आहे लो फ्लेमवर तडतडतपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. 8 ते 10 मिनिटात छान भाजले जातात. हे गार झाल्यावर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत. यानंतर त्याच कढईमध्ये 1 चमचा जवस तेल घेतलेला आहे. इथे मी स्वच्छ धुवून घेतलेला कढीपत्ता, 10-12 लसूण पाकळ्या, 2 चमचे धणे, 1 चमचा जिरं आणि अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे. लसूण पाकळ्या आणि कढीपत्ता लो फ्लेमवर कुरकुरीत होतपर्यंत भाजून घ्यायचा आहे. कढीपत्ता मस्तपैकी कुरकुरीत भाजून झाला की यामध्ये धणे, जिरं आणि ओवा घालायचा आहे आणि थोड्या वेळ 2 मिनिटे लो फ्लेमवर भाजून घ्यायचं. गॅस बंद करून पूर्णपणे गार होऊ द्यायचं आणि गार झाल्यावर मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड करायचं आहे. याचमध्ये आवडीनुसार तिखट आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता हे सर्व थंड झाल्यावरच मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. तर इथे आपली ही चटणी तयार आहे. याला तुम्हाला 1 महिन्यापर्यंत खमंग कुरकुरीत ठेवायची असेल तर त्याच पॅनमध्ये लो फ्लेमवर 3 ते 4 मिनिटे आणखीन परतून घ्यायची. यामुळे ही चटणी जास्त कुरकुरीत होते आणि जास्त दिवस खमंग टिकते. तर नक्की ट्राय करून बघाल. कशी झाली कॉमेंट्समध्ये सांगाल आणि आवडल्यास लाईक करायला विसरू नका.